आणि उभे राहिले श्रीमुखी अंघोळी घातली. असाच त्याच लीळेसारखी एका दिवशी काय झालं की तर त्या गावातले महाजन प्रतिष्ठित लोक श्री चक्रपाणी महाराजांच्या समोर बसलेले होते. तर त्यावेळेस काय केलं, श्री चक्रपाणी महाराजांनी श्रीकरांनी अशी टाळी वाजवली आणि उभे राहिले, टाळी वाजवून उभे राहिले. श्रीमुखी अंघोळी घातली, श्रीमुखामध्ये आपले बोट त्या ठिकाणी घातले. महाजनी पुशिले, मग महाजन काय विचारतात श्री चक्रपाणी महाराजांना, रावलो ऐसे काय की तुम्ही असं हे काय केलं, तुम्ही श्रीमुखामध्ये बोट का घातलं. गोसावी म्हणतले कावरळेची कामाक्षा ती सुग्रणी, हळदपुरी वडे पुरिया तळीत होती, पुरी काढिता पोळली, ते तोंडी आंघोळी सुदली. महाजनांनी विचारल्यानंतर श्री छत्रपती महाराज काय सांगतात त्या महाजनांना की कावरूळ म्हणजे जो कामरूप प्रदेश आहे, आसाम प्रांतामधला जो आसाम प्रदेश आहे, त्या आसाममधला त्याला कामरूप, पूर्वीचं कामरूप प्रदेश असं म्हणायचे, आज त्याला आपण आसाम राज्य असं म्हणतो. तर त्या आसामची असणारी ही जी काही कामाक्षा आहे ती सुग्रण होती. आता सुग्रण कोणाला म्हणतात, सगळ्यांना सुग्रण म्हणतात का, नाही. तर त्या विशिष्ट असतात आणि म्हणून त्यांना सुग्रण असं म्हणतात. ती सुग्रण होती. आळजपुरी वडे पुरिया तळीत होती. मग ते आळजपूर कोणतं, तर जे आचलपूर आहे त्या आचलपूरला ती वडे आणि पुऱ्या त्या ठिकाणी ती तळीत होती. पुरी काढिता पोळली, आपण त्या पुऱ्या काढताना तिचे बोट त्या ठिकाणी पोळल्यासरशी ते तोंडी आंघोळी सुदली. मग तिने काय केलं, ते बोट आपल्या तोंडामध्ये घातले. मग महाजनी तोची दिसू तोची मासू लिहून पाठविले. महाजनांनी परत त्या ठिकाणी या गोष्टीमध्ये सत्यता काय, सत्य आहे का असत्य, खरं आहे की खोटं आहे हे पाहण्यासाठी महाजनांनी काय केलं, तर परत आणखी त्या कामाक्षाला पत्र पाठवलं. तो कामाक्षा म्हणतले, कामाक्षा काय म्हणते, साच हे तुम्हा पुढे कवने सांगितले. ती कामाक्षा त्यांना काय म्हणते की हो ते सत्य आहे, ते बरोबर आहे, पण हे तुम्हाला कोणी सांगितलं ना, हे सांग ना, हे श्री चांगदेव रावळी सांगितले. तर ते महाजन काय म्हणतात की ही जी काही घटना, ही घटना आम्हाला श्री चांगदेव रावळांनी म्हणजे श्री चक्रपाणी महाराजांनी आम्हाला सांगितली. तिशी आश्चर्य झाले त्या म्हणतले. मग त्या कामाक्षाला पण सुद्धा त्याला पण आश्चर्य वाटलं. त्या म्हणतले, ती काय म्हणते, हो ते दिवशी गोसावी येत होते. ती सांगते की त्या दिवशी श्री छत्रपती महाराज इथे म्हणजे कुठे, आळजपूर त्या दिवशी होते. महाजना आश्चर्य झाले, ही गोष्टी महदायसी गोसाव्यांपाशी सांगितली. मग जेव्हा त्या कामाक्षाने त्या महाजनांना सांगितले की ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्री छत्रपती महाराज इथे आचलपूर या ठिकाणी होते, आणि हे सांगितल्यानंतर त्या महाजनांना आश्चर्य त्या ठिकाणी वाटलं. आणि ही जी काही लीळा आहे, ही जी काही गोष्ट आहे, ही महदायसांनी ही गोष्टी महदायसी गोसायांपाशी सांगितली. ही जी काही गोष्ट आहे ही महदायसांनी स्वामींच्या जवळ सांगितली. अंक